दादरमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचं आंदोलन सुरू आहे। त्या ठिकाणी सध्या पोलीस सुद्धा जमलेले आहेत। काही आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सुद्धा आपण दृश्यांच्या माध्यमातून बघितलेलं होतं। दादरमधली दृश्य ही आपण बघू शकतोय, ज्या दरम्यान काही आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं होतं, त्यांची धरपकड केलेली होती। त्यावेळीची ही दृश्य आपण बघतोय। पोलिसांकडून आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केला जातोय। सोबतच जैन आंदोलकांना तुम्ही का अडवलं नाही असा प्रश्न सुद्धा प्रत्येक आता महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना विचारलेला आहे। दादरच्या कबूतरखान्याजवळ अजूनही खरं तर जे कार्यकर्ते आहेत, आंदोलनकर्ते आहेत, ते जमण्याचा प्रयत्न करतील, म्हणून त्या अनुषंगाने त्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा दादरच्या कबूतरखाना परिसरात जमल्याचं बघायला मिळत आहे। तर महत्त्वाची अपडेट, मराठीचे कैवारी आज गप्प का असा सवाल आंदोलकांना विचारलेला आहे। जैनांना मोकळी सूट, आमची नेमकी अडवणूक का असा समितीने सवाल उपस्थित केल्याचं बघायला मिळत आहे। एकीकरण समितीच्या आंदोलकांची पोलिसांनी धरपकड केली आणि त्यानंतर हा आक्रमक पवित्रा आंदोलकांनी घेतल्याचं बघायला मिळत आहे। जैन समाजांना मोकळी सूट, आमची अडवणूक का असा सवाल समितीकडून उपस्थित केला गेल्याचं बघायला मिळत आहे। तर ही दोन दृश्य आपण बघतोय। जैन समाज ज्या दरम्यान त्यांचं आंदोलन केलं गेलेलं होतं, ताडपत्री त्यांनी कबूतरखान्यावरची काढलेली होती, त्यावेळीची ही दृश्य आहेत आणि आजची दृश्य आहेत। मराठी आंदोलकांची अडवणूक नेमकी का केली जाते असा समितीने सवाल पोलिसांना उपस्थित केलेला आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी पद्मेश पवार सध्या आपल्यासोबत आहेत। पद्मेश, गौरी, आपण जर पाहिलं तर मराठी एकीकरण समितीचं 10 वाजता आंदोलन होतं, पण जवळपास 11:30 सुमारास हे संपूर्ण जे आंदोलक होते ते दादर येथील कबूतरखाना इथे जवळ आले होते आणि त्यांनी आंदोलन करण्यासाठी सुरुवात झाली होती। पण कुठेतरी आधीच पोलिसांनी त्या आंदोलकांना धरपकड करण्याचा प्रयत्न केला आणि अनेक जे त्यांचे जे पदाधिकारी असतील मराठी एकीकरण समितीचे, त्यांना आणि काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। गोवर्धन देशमुख असतील या समितीचे अध्यक्ष, त्यांना देखील पोलीस आता शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले। जवळपास 400हून अधिक पोलिसांचा अधिकाऱ्यांचा इथे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त होता। एकीकडे छावणीचं स्वरूप जे दादर येथील कबूतरखान्याला आलं होतं आणि मोठ्या प्रमाणात माध्यमकर्मींची देखील गर्दी इथे होती। आपण पाहिलं तर संपूर्ण मीरा भाईंदर, अंबरनाथ अशा लांब लांब आणि त्याचबरोबर दादरचे काही जे स्थानिक नागरिक होते त्यांनी देखील जो कबूतरखान्यासंदर्भात आपण जो हायकोर्टाने जो निर्णय दिला होता त्याची पाठराखण करण्यासाठी अनेक जे कार्यकर्ते आले होते। मुख्य मुद्दा म्हणजे असा आंदोलकांचा होता, तर आम्हाला तुम्ही का पकडताय? आपण जर पाहिलं तर काही दिवसापूर्वी जैन समुदायाचं देखील इथे आंदोलन झालं, पण त्यांच्यावरती काही कारवाई झाली नाही। आमच्यावर तुम्ही का दबावशाही करतायत? आमच्यावरती तुम्ही काय कारवाई करताय? असा जो आरोप आहे कुठे जे आंदोलक करते होते त्यांनी पोलिसांना देखील विचारला। पोलिसांना त्यांनी जाब विचारला की तुम्ही आमच्यावर का कारवाई करतायत? तेव्हा जेव्हा आंदोलन केलं गेलं तेव्हा तुम्ही काय केलं नाही। त्यामुळे जवळपास अनेक 200हून 300 अधिक कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळते। सध्याच्या क्षणीला मोठ्या प्रमाणात जरी पोलीस बंदोबस्त आता पुन्हा देखील वाढवलाय। आंदोलनाची शक्यता अजून वर्तवली जाऊ नये म्हणून काहीतरी अजून आपण बघू शकतो की मोठा पोलीस बंदोबस्त इथे केला जाते। जवळपास पाऊण तास ते 1 तास हे आंदोलन जे मराठी एकीकरण समितीचे जे चाललं होतं, अनेक पदाधिकाऱ्यांना आता पोलिसांनी ताब्यात देखील घेतलेलं आहे। अनेकांना आता शिवाजी पार्क पोलीस स्टेशनमध्ये त्यांना थांबवण्यात आलं आणि इथे तरी सध्या दादरच्या ज्या कबूतरखान्याच्या इकडे मोठा पोलीस बंदोबस्त देखील आता अजून इथे आहे। नक्कीच पद्मेश, खरं तर या सगळ्या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। महत्त्वाची दोन दृश्य आपण बघतोय।